सर्वांचं स्वागत करतो नाशिक माझा न्यूज चॅनलच्या वतीने। मी देविदास गोरे, नाशिक माझा न्यूज चॅनलचा संपादक। आपण सर्व मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये। यानंतर आज आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा रणसंग्राम। उमेदवारी अर्ज भरले गेले, अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती आपण आज या कदवे सुक्याणीमध्ये नाशिक माझा न्यूज चॅनल कडून दिंडोरी लोकसभेचा रणसंग्राम आणि दिंडोरी लोकसभेचा लेखाजोखा। उन्हाने लाई लाई होते पण उमेदवारांना झाली फार मोठी घाई, कार्यकर्त्यांची फार मोठी उडती उडधमणी। याच पार्श्वभूमीवरती आपण आज आरोप प्रत्यारोप तर तुमचे होतीलच याच्यात शंका नाही, परंतु सर्वांनी एक विनंती असेल की तुम्ही सर्वजण मित्र आहात, कार्यक्रमापुरतं सर्वांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करा, टोकाची भूमिका घेऊ नका। आमचा अनुभव आहे, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम फेल जातो, अरे रावीची भाषा होते, हमरी तुमरी होते, तर कृपया करून असं कोणी करू नका, म्हणजे कार्यक्रमामध्ये आपल्याला व्यत्यय येणार नाही। आणि सर्व सज्जन आहात मला त्याची खात्री आहे। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी दिंडोरी लोकसभेमध्ये प्रामुख्याने जो प्रश्न आज सर्वांना सतवतोय किंवा प्रामुख्याने जो सर्वांना प्रश्न समोर येतोय तो म्हणजे कांदा। आता हा कांदा रडवणार कोणाला आणि हसवणार कोणाला हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर मी सत्ताधारी गटाकडून मी त्यांना प्रश्न विचारतो, सन्माननीय भागवत बाबा बोरस्ते बाबा, प्रश्न असा आहे आमच्याकडून की दिंडोरी लोकसभेची उमेदवारी भारतीताई पवार यांना देण्यात आली। भारतीताई पवार यांना देण्यात आल्यानंतर बरेच आरोप प्रत्यारोप कांद्याच्या प्रश्नावरती प्रामुख्याने झाले, तर यावरती आम्हाला तुमची प्रतिक्रिया पाहिजे। एक खरं आहे की अनेक आरोप प्रत्यारोप होतात, परंतु सातत्यानं हा प्रश्न आज नाही भेडसावतो, गेली 50-60 वर्ष भेडसावतो। याच्यावर विचार मंथन होऊन त्याला पर्याय शेतकऱ्यांकडूनच काढला पाहिजे। शेतकऱ्यांनी याचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे। ते मागचे कोणते सरकार असतील, आत्ताचे असतील, याच्यावर काम करताना आपण कांदे विकत घेतो, लाल कांदा विकत घेतला, उन्हाळ कांदा विकत घेतो, त्याच्यावर अनुदान देतो, हे सगळ्या गोष्टी जरी असल्या पण कांद्याच्या ह्या सगळ्या प्रक्रियेत जर विचार केला तर आपल्याही थोडंसं विचार करणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं सांगतो, मध्ये गाठपीट झाली, पाऊस झाला, सगळं झालं, आमची रोपं होती, गहू होते, सगळे आडवे झालेले होते। मी सुक्यांमध्ये होतो पाणी करायला, परंतु त्यावेळेस असं वाटलं ही रोपं जातील, ती रोपं पुन्हा उठली आणि शेतकरी असा काटकसरी आहे, तो त्याला हिऱ्या टाकून वाढवतो, त्याची चूक नाही, परंतु मग 100% नुकसान आपण दाखवलं। वर रिपोर्ट काय जातो की एवढं नुकसान झालं, बरोबर, ते नुकसान झालं की आपली नोंद करतात अधिकारी आणि मग त्याच्यावर सांगतात एवढं नुकसान झालं, कांदा शॉर्ट होणार आहे, आणि मग त्याच्यावर गव्हर्नमेंट निर्णय घेतो, कुठलंही गव्हर्नमेंट असो। परंतु याला जेव्हा उत्पादन बाहेर पडतं तेव्हा त्याचा विनियोग करताना आपल्याला विचार करावा लागतो। आता ज्या देशांमध्ये आपल्याला निर्यात करायची त्यांची इम्पोर्ट ड्युटी वाढवली, त्यांना विनंती करणं, किंवा ज्या देशामधून आपल्याला काही आयात करायचं आहे आणि आपला माल पाठवायचा त्यांच्याशी विचारविनिमय होणं, पण त्याहीपेक्षा शेतकऱ्यांशी विचारविनिमय होणं आणि शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे, भाव हा विषय नाही आहे। जसं तुम्ही वात कफ पित्त हा समतोल झालं का कुठलाही आजार होतो, तसं मागणी पुरवठा आणि किंमत हे तिन्ही असमतोल झाले की आजार वाढ। भारतीताईंवरती आरोप आहे की भारतीताईंनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने दिल्लीच्या दरबारामध्ये मांडले नाही, तर यावरती तुमचं काय उत्तर असेल? नाही, त्या सातत्याने प्रश्न मांडतात, MBBS बाई आहे, डॉक्टर आहेत, उलट त्यांच्याकडे शेतकी खातं नसताना सुद्धा मका असेल, कांदा असेल, जे काही असेल, किंवा उद्या द्राक्षाचे कंटेनर थांबले त्यामध्ये 2 वर्ष करोना होता, तर त्यांनी सातत्याने प्रयत्न करून त्या बाहेर होत्या। महाविकास आघाडीकडून कोण बोलते? आत्ता आमचे मित्र बाबांनी जे सांगितलं काही अंशी मी सहमत आहे, काही अंशी सहमत नाही आहे। त्यांनी सांगितलं की पूर्वी असा प्रकार झाला होता, तर तुम्हाला जर कदाचित आठवत नसेल तर 88 साली आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, कांद्याचे भाव असेच पडले होते आणि त्यावेळेला साहेबांनी तो धाडसी निर्णय घेतला। शासन खरेदी करत नाही पण साहेबांनी मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून
कांदा खरेदी केला, शेतकऱ्यांना दिलासा दिला, त्यांना अनुदान दिलं. तोच प्रकार पुढे 2005-2006 साली झाला. साहेब त्यावेळेला कृषी मंत्री होते. योगायोगाने मनमाडला साहेबांची सभा होती. पुढे सभा चालू होती आणि मागे स्टेजच्या मागे साहेब, काही शेतकरी, काही लोकप्रतिनिधी आणि काही व्यापारी प्रतिनिधी अशी संयुक्त त्यांनी बैठक घेतली. तिघांकडनंही समजून घेतलं का याच्यात आपल्याला काय करता येईल. आणि त्यावेळेला साहेबांनी तिथनं फोन केला दिल्लीला. त्याच दिवशी कॉमर्स म्हणजे जे निर्यातीचं जे खातं आहे त्या खात्याच्या मंत्र्याशी आणि सुदन वाणिज्य तर तिथं ती मीटिंग होती. ती सायंकाळी 7 वाजता होती. साहेब मनमाडहून ओझर एअरपोर्टला आले. ओझरहून साहेब दिल्लीला गेले. संध्याकाळी 7ची मीटिंग त्यांनी अटेंड केली. सगळ्या तिन्ही प्रतिनिधींचं जे काय म्हणणं होतं ते तिथं त्यांनी त्या वाजन्य मंत्र्यांना सांगितलं. $300 प्रति टन निर्यात शुल्क होतं ते शून्यावर आणलं आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. यांनी जे सांगितलं, यांनी हा प्रकार केला काय ह्या चालू याच्यात नाही केला. आता बातमी काय आलेली आहे का निर्यात बंदी उठवली, पण निर्यात शुल्क उठवलं का? निर्यात शुल्क तुम्ही उठवलेलं नाही. 40% जे मागच्या सप्टेंबर. बाबा याच्यावरती तुमचं काय उत्तर असेल की 40 बंदी तुम्ही उठवली, परंतु 40% जे आहे याचं एकच कारण आहे, आपण पिकवणाऱ्याची संख्या 30% असेल, खाणाऱ्याची संख्या 70%. याच्यात एक विचार केला तर आपण जेव्हा विरोधी असतो तेव्हा आपण माळा घालून, कांद्याच्या माळा घालून संसदेत जातो, तेव्हा ती उठवावं लागते. आणि भाव वाढले तर आपणच ओरडतो, कमी झाले तरी आपणच ओरडतो. पण याच्यामध्ये सक्षम धोरण राबवणं गरजेचं आहे. याच्यावर आता यांनी सांगितलं भारतीयांनी काही केलं नाही. लाल कांदा 60 वर्षात कधी खरेदी केला होता? नाफेड नाही ना. मग नाफेडने जेव्हा 2400 रुपये टाकलं तेव्हा बाकीच्यांची कॉम्पिटिशन वाढली. मग हे तर धोरणच आहे ना. दुसरी गोष्ट, ताईने जेव्हा अनुदान दिलं 200 रुपये, त्यानंतर आत्ताही शिंदे सरकारने 350 रुपये अनुदान दिलं. हे त्याचेच प्रकार आहे. हे ज्या ज्यावेळेस निर्णय घेतात गव्हर्नमेंटमध्ये त्या त्यावेळेस ते पिकाचे निर्णय त्या त्या परिस्थितीनुसार घेतले जातात. आज असं गृहीत धरा, कांद्याचा विचार जर केला तर अटल बिहारीचं गव्हर्नमेंट 13 दिवसात पडलं होतं, आठवत तुम्हाला? 13 महिन्यात पडलं होतं, आठवतं? दोन्ही वेळेस कांद्याने पडले. काय कारण? हे जे प्रश्न शेतीचे, शेतीमाल डिमांड आणि सप्लाय याच्यातला फार मोठा गॅप आहे. शेतीमाल स्कॅटर्ड आहे. तो कुठं किती पिकतो, किती येईल, आज येईल का नाही येईल. डिमांड आणि सप्लाय याच्यावरती कोणाला काय बोलायचंय? ते बघा, डिमांड आणि सप्लाय याच्यात खूप ही आत्ताची ही गोष्ट आलेली आहे. हा वास्तव खूप पूर्वीच हा विषय यायला हवा होता. पण परिस्थिती अशी आहे, डिमांड आणि सप्लाय याचा ताळमेळ हा कृषी खात्याने वरिष्ठ पातळीवर बसलं पाहिजे. का कुठल्या राज्यात, कुठल्या जिल्ह्यात कुठलं पीक घेतलं गेलं पाहिजे. आता कांद्याचं पीक जर बघितलं तर प्रामुख्याने नाशिक जिल्हा आणि नगर जिल्हा, पण हळूहळू तो सोलापूर, सांगली ह्या परिसरात सुद्धा कांद्याचं उत्पन्न आता वाढलेलं आहे. आणि जोपर्यंत हा समतोल होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही. पण मुळात प्रश्न असा आहे की हा कृषी प्रधान देश आहे. पवार साहेब ज्या वेळेला कृषी मंत्री होते तर कृषीचा जो विकासाचा दर होता तो 4% होता. आत्ताचा जो दर आहे तो 1% खाली आहे. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. मला यांना प्रश्न विचारायचा आहे का अर्जुन मुंडा आणि नरेंद्र तोमर कोण आहे? विकासाचा दर 1% खाली आलेला असं त्यांचा आरोप आहे. याच्यावरती कोण उत्तर देते? भारतीय सरकारच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून तर आज तागायत. कांद्याच्या बाबतीत आणि आयात निर्यातीच्या धोरणाच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी ठेवलेली आहे. आणि जो टक्का घसरला आणि त्याचा
घसरण झाली त्या बाबतीमध्ये जर सरळ बोलायचं झालं तर की भारतीय जे अर्थचलन आहे, अर्थचलनावर त्या गोष्टी सर्व त्या ठिकाणी जागतिक अर्थचलनावर त्या गोष्टी अवलंबून असतात आणि ह्या गोष्टी अवलंबून असल्यामुळे कांद्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा असंच घडतंय की जागतिक लेवलला जेव्हा कांद्याची मागणी चांगल्या प्रकारे असते, कारण कांदा पुरवठा करणारा हा भारत हा एकच देश नाही आहे. जगातून अनेक ठिकाणून कांद्याचे त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी पिकांचं त्या ठिकाणी घेतले जातात आणि भारतामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उत्पादन त्या ठिकाणी होतं आणि नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे ज्यावेळेस कांद्याची घसरण त्या ठिकाणी पिकात त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये होतं त्यावेळेस निश्चित भाव चांगले असतात आणि ज्यावेळेस अति उत्पादन होतं त्यावेळेस भाव त्या ठिकाणी घसरले जातात आणि त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं त्या कांद्याच्या धोरणाच्या बाबतीमध्ये बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याने अतिशय उच्च दर्जाचा असा एक निर्णय त्या ठिकाणी वरच्या लेवलला झाला पाहिजे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हा निर्णय वारंवार कांद्याच्या बाबतीमध्ये किंवा शेती पिकाच्या बाबतीमध्ये बळसवू नये असं एक धोरण कायमस्वरूपी त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी त्या ठिकाणी एक भावना शेतकरी वर्गामधून त्या ठिकाणी. याच्यावरती कोणाला काही बोलायचं आहे? त्यांनी जे प्रश्न उपस्थित केला तुम्हाला उत्तर अपेक्षित नाही असं म्हणायचं का? मोगल राजेंद्रजी मोगल यांना 2 मिनिटं माईक त्यांच्याकडे द्या. हे उत्तर मला अपेक्षित नाहीये. त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघा, विकासाचा दर ठरलेला असतो. विकासाचा दर कधी ठरतो तर तुमचं सगळ्याच बाबतीतलं उत्पन्न चांगलं निघेल, तुम्ही निर्यात करा, तुम्ही आयात नाही म्हणून तुम्ही निर्यात करा त्यावेळेला. आता आज परिस्थिती काय आहे तुम्ही बघा, साखर, सोयाबीन, गहू, मका हे सगळे जेवढे हे पिकं आहे, हे कांदा, हे सगळ्यांवर निर्यात बंदी आहे आणि सरासरी जर काढली तर चालू वर्षी शेतकऱ्यांचं 15,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे. विकासाचा दर हा त्या अनुषंगाने ठरला जातो. जसं तुम्ही इंडस्ट्रीचं घेतात तसंच शेतीचं असतं. हा कृषीप्रधान देश आहे. सगळ्या देशांमध्ये तुम्ही बघा, कृषीचा दर ज्या वेळेला वर असतो त्याच वेळेला त्या देशाचा ग्रोथ जो GDP असतो तो 7%, 8% पर्यंत जातो. त्याच्यात कृषीचं खूप मोठं योगदान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं शेतकऱ्यांना प्रचंड म्हणजे आर्थिक नुकसान, 15,000 कोटीचं नुकसान ओव्हरऑल झालेलं या सगळ्या निर्यात बंदीमुळं. पवार साहेब ज्या वेळेला कृषी मंत्री होते, काँग्रेसची राजवट होती, त्यावेळेला कृषी हमी भाव जो होता तो साधारण 135 ते 155% वाढ होती त्याची. मागच्या 10 वर्षातलं तुम्ही काढा, साधारण 45% वर ती वाढ नाही. तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण कृषीला जी त्याच्या संदर्भाच्या गोष्टी दिल्या जातात, सगळ्यात मोठे लूट शेतकऱ्यांची कुठे केली जाऊ राहिली? GSTच्या नावाखाली. तुम्ही असं दाखवा मला, खतं असतील, बियाणे असतील, शेतीला लागणारे सगळे अवजार असतील, त्या सगळ्यांना मोदी सरकार 6,000 रुपये अनुदान प्रति सरकार शेतकऱ्यांना देते. ते उपकार करत नाही. 6,000 देऊन 6 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडनं काढता येते GSTच्या माध्यमातून. GSTच्या माध्यमातून 6 लाख रुपये मोदी सरकार काढता यावर होतं. राजाभाऊ मोगलांचा जे प्रश्न आलेला आहे की जीएसटी खऱ्या अर्थानं पूर्वी जर धरलं तर काँग्रेसच्या काळामधूनच GST लागू व्हावा अशी सुरुवात काँग्रेसच्या काळामध्येच झाली. परंतु भारतीय अर्थतज्ञांच्या मते GST का असावा? GST हा एकच कर सर्वांना त्या ठिकाणी लागू असावा. वेगळ्या राज्यांमधून आयात निर्यातीचं जे धोरण होतं राज्यांच्या अंतर्गत 6% तो तुमचा E-फॉर्म का C-फॉर्म भरायला लागायचा, त्याच्या मात्र 6% लागायचे, परत अजून 6% वेगळे लागायचे, परत आपला व्हॅट लागायचा. असं वेगळे कर त्या ठिकाणी लागत होते. याचं एकत्रीकरण करून हा 18% GST त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचा फार मोठा आणि याच्यामधून ज्या चोऱ्या होत होत्या त्या चोऱ्या प्रामुख्याने त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत. जो व्यापारी पूर्वीच्या काळामध्ये एखादा लाख रुपये त्या ठिकाणी जे अनेक कर भरीत असेल त्याला आज 2-2 लाख रुपये भरावे लागतात. म्हणजे जी चोरी आहे ती चोरी थांबवण्याचं काम GSTच्या माध्यमातून झालं. आणि विकास दराच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रश्न आहे. कारण कोणतंही सरकार असलं, सरकार प्रामुख्यानं देशातल्या जनतेचा अगोदर विचार करतं आणि तो जनतेचा विचार केल्यानंतर आयात निर्यातीचं धोरण कोणतंही सरकार ठरवित असतं. आज जर कांद्याचं उत्पादन भारतामध्ये कमी असेल तर साहजिकच कोणतंही सरकार असलं तर त्या ठिकाणी भाव वाढल्यानंतर जी जनता आहे त्या जनतेला त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते धोरण निश्चितपणे आखलं जाईल. आणि तसंच अनेक सरकारने करीत आले. कारण पवार साहेबांचं वारंवार नाव घेतलं. ज्या देशाचे ते नेते आहेत
पहिल्यापासून जे 50 ते 60 वर्षापासून राजकारणात आहेत त्यांच्याही काळामध्ये 7 रुपये आणि 8 रुपये कांदे विकलेल्याचं उदाहरण मी आहे. फेडरेशनच्या अगोदरचा जो काळ होता, जो 88चं त्यांनी उदाहरण दिलं, त्यावेळेस 7 रुपये आणि 8 रुपये कांदे विकणारा मी पण एक शेतकरी आहे. आणि त्याच्यानंतर मग 40-60 रुपये राज्य सरकारने घ्यायला सुरुवात केली. नंतर केंद्र सरकारने 40 रुपये टाकून मग फेडरेशन आलं. असं त्या ठिकाणी 100 रुपये मिळाले. पण त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्याच्या 100 रुपयामध्ये भागत होतं का? अजिबात भागत नव्हतं. त्यावेळेस उत्पादन खर्चावर थोडे पैसे मिळत होते का? नव्हते मिळत. मग कांद्याचं जे आजपर्यंत कोणत्याही सरकारला न सुटलेला प्रश्न आहे. कारण कांद्याचा प्रश्न कोणत्याही सरकारला न सुटणारा प्रश्न आहे असं प्रेक्षकांमध्ये 2 मिनिटं माहिती द्या, त्यांना बोलायचंय. प्रथमतः आम्ही इथं शेतकरी म्हणून आलेलो आहे. आम्ही काही अजून कुठल्याच पक्षाकडे नाहीये, शेतकरी म्हणून इथं आलेलो आहे. काँग्रेसने 60 वर्षात काही नाही केलं म्हणून यांना 10 वर्ष दिले होते. प्रथमतः माझं सांगणे. त्याच्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, तर प्रश्न विचारला होता राजा मोगलांनी, नरेंद्र सिंग तोमर कोणी ना अर्जुन मुंडा कोणी, याच्यावर मला प्रथमतः तिकडून उत्तर नाही आलं. माझ्याकडे खूप प्रश्न आहे, त्यांनी पण म्हणजे आपल्या असे केळीतच होणार. आता ते कोणी भारत जो प्रश्न विचारतो त्याकडे अर्ध उत्तर असतं. नरेंद्र सिंग तोमर हे माझ्या मते कृषी मंत्री होते. भारतीताई पवार या किती वेळा त्यांना भेटले असं त्यांच्याकडे जर काही उत्तर असेल त्याच्यानंतर भारतीताई किती वेळा भेटले असं त्यांच्याकडे पुन्हा प्रश्न. या बाबतीत त्यांनी वेळोवेळी संसदेमध्ये प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले, अशी पत्र दिले. अनेक वेळेस त्या नरेंद्रसिंग तोमर असतील, तुमचे पियुष गोयल असतील, यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून निर्णय घेतात. एक व्यक्ती त्या ठिकाणी प्रश्न मांडते, त्या आरोग्य खात्याच्या मंत्री असून सुद्धा शेतकी खात्याचे किती प्रश्न उचलले. तुम्ही जर अशी विगतवारी काढली तर आपल्याला कळेल, एक स्त्री असून सुद्धा वेळोवेळी त्याच्यावर आवाज उठवतो. ते मका असेल काय, स्त्री असून सुद्धा भारतीताई पवार यांनी वारंवार आवाज उठवलेला आहे असं भागवत बाबांचं म्हणणं आहे. सर, इथं प्रश्न स्त्री किंवा पुरुषचा नाही, शेवटी त्या लोकप्रतिनिधी बरोबर. तुम्ही स्त्री आहात का पुरुष हे महत्वाचं नसतं. तुम्ही या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात. तुमच्या मग मतदारसंघातील शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या त्या प्रश्नांना तुम्ही वाचा फोडलीच पाहिजे. मी डिसेंबरमध्ये ज्यावेळेस कांदा निर्यात बंदी झाली, आता सुप्रियाताई सुळे या सुद्धा स्त्री आहे, परंतु त्यांनी ते कांद्याच्या प्रश्नावरती ज्या वेळेस त्या वेलमध्ये गेल्या तर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली होती. म्हणजे हा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे. त्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जेव्हा सुप्रियाताईंनी तिथं वेलमध्ये गेल्या तर त्यांना निलंबित केलं होतं. म्हणून स्त्री किंवा पुरुष असणं हे या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटत नाही. यांच्या प्रश्नाला पण उत्तर दे. तिडके यांनी सांगितलं स्त्री किंवा पुरुष, बाबांना बोलण्याचा हेतू असा नव्हता. त्यांच्या आरोग्य खातं असतानाही त्यांचा जो काही मतदारसंघ आहे हा शेतीप्रधान आहे याची ताईंना जाणीव आहे. मागच्या वेळेस जेव्हा निर्यात बंदी झाली त्यावेळेस ताईंनी स्वतः कांद्याची माळ गळ्यात घालून संसदेमध्ये सरकारविरुद्ध त्या ठिकाणी भांडण केलं. त्यानंतर 15 दिवसानंतर ती निर्यात बंदी उठली. आम्ही सर्व भाजप पदाधिकारी एचएलच्या विमानतळावर गेलो आणि ताईंचं कांद्याच्या माळी घालून त्या ठिकाणी स्वागत केलं. कांद्याच्या माळी घालून माझा विषय अपूर्ण आहे अजून. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, आपण जर बघत असाल तर जीवनावश्यक मध्ये कांदा कोणी टाकला हो? देशाचे कृषी मंत्री शरदजी पवार यांनी तो कांदा जीवनावश्यक मध्ये टाकला. म्हणून वेळोवेळी त्या सरकार जे कोण असेल त्या सरकारला आधी नागरिकांचा विचार करावा का. 5,000-6,000 जेव्हा कांदा झाला, या देशाचे मागचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे यांनी 6,000 रुपये जेव्हा कांदा झाला संसदेमध्ये सांगितलं प्याज महंगी हो गई आहे. त्यांनी संसदेतनं वॉकआउट केलं. सर्व काँग्रेसचे खासदार घेऊन ते बाहेर गेले. 10 वर्षामध्ये कांदा मुश्किलने 1,000च्या आत आल्याचं तुमच्या लक्षात येईल. दर्जेदार कांदा हा 1,000च्या पुढेच गेलेला आहे आणि आता आजचा रेट 2300. ही जी भूलताप आहे ही एकदम चुकीची. मी पण एक शेतकरी आणि शेतकरी मधून सांगतो आतापर्यंत सरासरी जर तुम्ही हे बघितलं असेल तरी तो योग्य निर्णय त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा झालेला आहे. ठीक आहे, नरेंद्र मोदी यांचा योग्य निर्णय असा त्यांचं म्हणणं आहे.
योग्य निर्णय झाला असता तर आज कांद्याचा भाव हा 5,000 रुपये राहिला असता. त्यांनी आता जे सांगितलं का पवार साहेबांनी त्याला जीवनात वस्तूमधून टाकलं, त्याच्यावर काही नॉर्म्स असतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच पवार साहेबांनी सभागृहात काय सांगितलं होतं, जर कांद्याचे भाव वाढत असतील आणि माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळत असतील तर खाणाऱ्याला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला अडचण काय, आणि मी निर्यात बंदी करणार नाही आणि निर्यात जी आहे ती चालूच ठेवणार. माझा प्रश्न यांना असा आहे की ह्या सगळ्या घडामोडींमध्ये साधारण वर्षभरामध्ये निर्यात बंदी तुम्ही कधीच उठवली नाही, निर्यात शुल्क तुम्ही कधी कमी केलं नाही. मध्ये जवळजवळ $800 होतं, आता ते 40%वर, यांनी आजची बातमी 40%ची आहे. मग तुम्ही कोणत्या अनुषंगाने सांगणार आहे का इथं स्वस्तात घ्यायचं, तिथं 1,000 रुपयाचा माल 1400, जर मार्केटमध्ये 1200चं मिळत असेल 1400ला तुमचा माल कोण घेणार आहे? तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देणार आहे का? नाही देणार. ह्या ज्या गोष्टी आहे इथं शेतकरी म्हणून आपण सगळे बसलेलो आहे आणि शेतकऱ्याला जर न्याय देऊ शकत नसेल कृषी प्रधान म्हणण्याचा अधिकारच आपल्याला बनत नाहीये. विकासाचा दर कुठं गेलेला आहे, शेतीचा कृषीचा 0 आहे. आता मग जीएसटी वरून जो विषय झाला होता, जीएसटी काँग्रेसच्या राजवटीत चालू नव्हते, सगळं घेत होते, पण काँग्रेसने कृषीच्या निगडीत ज्या काही असतील फर्टिलायझर असतं सगळं असतं त्याला लावायचं नाही, हे काँग्रेसचं धोरण होतं. यांनी काय केलं, यांनी सगळ्याला लावलं. पण तुम्ही एक लक्षात घ्या, मागचं बजेट काढा तुम्ही 2022-23चं, त्या बजेटमध्ये तुमच्या खात्याची सबसिडी जी आहे 50,000 कोटीने कमी केलेली आहे. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट, याची माहिती घ्या. आणि का कमी केली? तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देणार नाही. तुम्ही 300ची गोणी तुम्ही 1300-1400 विकताय, 300ची गोणी 1300-1400ला विकताय, यावरती तुमचं काय उत्तर? त्यांचा एक प्रश्न आहे साहेब, आता एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे कांदा एक्सपोर्टच्या बाबतीत. माझं असं म्हणणं आहे, कांदा एक्सपोर्ट जो आहे तो नेमका एक्सपोर्ट कोण करणार? NCL करणार, नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड, का मल्टीप्लेअर कॉम्पिटिशन मधून तो कांदा एक्सपोर्ट केला जाणार आहे? जर आपण मल्टीप्लेअर कॉम्पिटिशन असलं तरच विक्रेत्यांचा, म्हणजे आम्ही विक्रेते आहोत, आमचा माल जर असता, आम्ही प्रोड्युसर आहोत, तर आमचा फायदा होईल. पण काही विशिष्ट घटकांना किंवा काही विशिष्ट कंपन्यांना जर त्याची मोनोपोली मिळत असेल एक्सपोर्टसाठी आणि ती सप्लायसाठी कोणाच्या तरी एका शेडवर जाऊन आम्ही करणार असू, नेमका आमचे नेते जे वयोवृद्ध शेतकरी संघटनेचे नेते माननीय अर्जुन तात्या बोराडे यांनी 5-6 महिन्यापूर्वी हाच प्रश्न सांगितला होता माननीय आरोग्य मंत्र्यांना, का तुम्ही नाफेडला तुम्ही थेट मार्केटमध्ये खरेदी करायला लावा. परंतु तिथे योग्य उत्तर नाही दिलं. आम्हाला वाईट वाटतं साहेब, आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत. योग्य उत्तर दिलं नाही असा त्यांचा आरोप आहे. सर एक मिनिट, जस्ट 1 मिनिट सर. त्यामुळे काय झालं, ज्यावेळेस एकटी NCL एक्सपोर्ट करते त्यामुळे आमचे छोटे छोटे व्यापारी बांधव सुद्धा अडचणीत आले, कारण त्यांना सुद्धा बाहेर स्वतःहून एक्सपोर्ट करता येत नाही. आताचं सुद्धा नोटिफिकेशन आहेच NCLच्या माध्यमातून. मग NCLच्या माध्यमातून करताना नाफेडला का बरं तुम्ही मार्केटला बोली लावायला लावत नाही? मार्केटला, हा माझा प्रश्न आहे. थेट मार्केटला उतरायला लावं, ज्या अर्जुन तात्यांनी गेल्या 5-6 महिन्यापूर्वी. याचं उत्तर डॉक्टर पाटील देतील. यांनी जो काही मुद्दा मांडला, खरं तर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हा विषय वेगळा आहे. त्यांनी सांगितलं तर नाफेडला थेट मार्केटमध्ये काय उतरायला लावत नाही. नाफेडचं लिमिटेशन हे ठरलेलं आहे, किती कांदा खरेदी करायचा, 2 लाख मेट्रिक टन खरेदी करायचा का 3 लाख करायचा का 5 लाख करायचा, तो त्यांना तिथं उपलब्ध होतोय. आणि हे म्हणताय का छोटे जे व्यापारी आहेत त्यांना एक्सपोर्ट करता येत नाही, हे 100% त्या ठिकाणी एकदम चुकीचं बोलले. आतापर्यंत असं नसतं, नुसतं नाफेडच्या भरोशावर जर तुम्ही एक्सपोर्टची जर गोष्ट करत असाल तर हा 2300 रुपये किंवा 1400 रुपये हा जो काही मार्केटचा भाव होता हा राहिला कसा असता? तुमचा तो 500, 200, 700 रुपयावर आला असता. नाही, 2300 पर्यंत गेला असं. हे 100% चुकीचं. आणखीन एक मी सांगतो साहेब, याच्यापूर्वी काँग्रेस सरकारने जे काम केलंय, जे स्थिर काम शेतकरी म्हणून करायला पाहिजे, ते काँग्रेसने याच्या आधी कधी केलं नाही. मी मगा प्रश्न केला होता का राहुल गांधींनी वॉकआउट का केलं संसदेतून, तर त्याचं उत्तर मला मिळालं नाही.
मग एकीकडे जेव्हा 6,000 कांदा होतो, जीवनावश्यक मध्ये तो टाकला जातो आणि त्यांच्या संसदेमधले सर्व खासदार त्या ठिकाणी वॉकआउट करतात आणि प्याज महंगी हो गई अशा शब्दामध्ये ते वाक्य करतात. दुसरी गोष्ट, घेईल त्याची आडत, हे धोरण कोणी राबवलं? ते हे मोदी सरकारने त्या ठिकाणी राबवलं, मुख्यमंत्री फडणवीसांनी या ठिकाणी राबवलं. जो घेईल त्याची आडत, शेतकऱ्यांनी विक्री करतोय त्याच्याकडनं आडत घ्यायची नाही. लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांचे गेल्या 5-7 वर्षामध्ये या आडतीमुळे वाचले. तो जो लोड आहे तो व्यापाऱ्यावर गेला, शेतकऱ्यांना आजपर्यंत पडलेला नाही. याचा विचार आपण केला पाहिजे. मी पुढचा मुद्दा घेतो. जो 10-12 वर्षापासून ड्रायपोर्टचा विषय या निफाड तालुक्यामध्ये पेंडिंग होता, तो अस्मितेचा विषय होता या निफाड तालुक्याचा. 850 कोटी रुपये ड्रायपोर्टला त्या ठिकाणी मंजूर झाले. आणि साहेब, मी या ठिकाणी पुराव्यानिशी बोलतो आणि जबाबदारीने बोलतो. 105 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले. ते NDC बँकेचं नाव त्या ठिकाणी रद्द झालं आणि तिचं JNPTचं नाव आलं, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. हे नाव त्या ठिकाणी 105 एकरला त्या ठिकाणी लागलेलं आहे. 40 एकर ही खासगी जमीन त्या ठिकाणी आता केंद्र सरकार घेतंय आणि 850 कोटीचा प्रकल्प या पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी होतोय. 4,000 माझ्या शेतकरी बांधवांना, त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि आता हे नाव ड्रायपोर्ट राहिलं नाही, मल्टी लॉजिस्टिक मॉडेल लॉजिस्टिक पार्क असं त्याचं नाव झालंय. याच्यापासून कोथिंबीरीच्या जुडीपासून वांगे असेल, काही असेल, तुम्ही ते एक्सपोर्ट त्या ठिकाणी करू शकता. एखादा पार्ट तुम्हाला इम्पोर्ट करायचा असेल किंवा काही बोलवायचं असलं तर ते पण तुम्ही बोलू शकता. सुक्याण्याचं रेल्वे स्टेशन त्यासाठी राखीव करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, त्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले जात आहेत. आणि भविष्यामध्ये जिल्ह्याला लाजवल असा प्रोजेक्ट या निफाड तालुक्यामध्ये 850 कोटीचा पुढच्या 1-2 वर्षामध्ये पूर्ण होते. जिल्ह्याला लाजवल असा प्रोजेक्ट भारतीताईंनी निफाड तालुक्याला दिलेले असं त्यांचं म्हणणे. आता आमचे मित्र बापू पाटील यांनी सांगितलं की ड्रायपोर्टचं नाव बदलून ते मल्टी लॉजिस्टिक वगैरे करणार आहे. नाव बदलणे, नाव देणे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी खूप एक्सपर्ट आहे. स्मार्ट इंडिया नाव दिलं, स्मार्ट सिटी नाव दिलं, मेक इन इंडिया नाव दिलं, अनेक नावं दिले. कोणतंही नाव सत्यामध्ये उतरलं नाही. स्मार्ट सिटी नाशिकचं नाव घेतलं होतं. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिक शहरात काय कामं केली त्यांना विचारा. त्याच्यानंतर जी आज तुम्ही फक्त शेतकरी या घटकावर बोलताय, कांदा हा तुमचा वांदा 100% करणार, याच्यात बदल नाही. कारण की जनता ठरवणार आहे, जनता बोलतेय आणि कांदा तुमचा वांदा करणार हे टक्के. नुसता कांदा आणि शेतकरी या प्रश्नावर आपण बोललो, मला मान्य आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये येणारे किती प्रोजेक्ट यांनी गुजरातला नेले? वेदांता फोक्सवन नेला, टाटा एअरबस दिला, त्याच्या तुम्ही 4,000 रोजगारांचं सांगताय. महाराष्ट्रातून 1.5 ते 2 लाख रोजगार यांनी आताच पळून नेलेले. स्वतःचा कुठलाही अधिकार नसताना महाराष्ट्राला खालचा दर्जा देऊन हे काम करताय. जगामध्ये गुगल आता जे काम करते, क्रोम काम करते. आता तुम्ही सगळे मोबाईल ओपन करून जरी बघितलं, हॅपीएस्ट कंट्री जर आपण टाकलं, देशाचा आनंदी राहण्याची जी तुलनात्मक एक स्पर्धा आहे किंवा तुलना केली जाते, 143 देशांमध्ये 126व्या नंबरला भारताचा क्रमांक लागतो. याच्यात तुम्ही जसं पुरावा बोलताय, तुम्ही आता त्याच्यावर गुगलवर काढून बघा. जगात आनंदी राहण्याच्या तुलनेत आपण सुधीर भाऊ बरंच मागे या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही एक घटकाचं सांगताय, शेतकरी सुखी नाही, कामगार सुखी नाही, जे छोटे छोटे घटक आहेत ते सुखी नाही. शेतीच्या नावाखाली शेतीवर डिपेंड असणारे अनेक लोक आहेत. गाड्या चालवणारे लोक असेल, अनेक लोक असेल, निर्यात बंदी किंवा आता तुम्ही सगळं सांगितलं ते आम्ही सगळं मान्य करतो. परंतु देशामध्ये अनेक दुसऱ्या सुद्धा समस्या आहेत. शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने तुम्ही सांगता 6,000 रुपये दिले जाते, 2,000 रुपये दिले जातं. गाईचं दूध गाईला पाजण्याची प्रथा आता भारतीय जनता पार्टीने चालू केलेलं आहे. बीफवाल्या कंपन्यांकडून यांना निधी चालतो आणि मांस विक्रीच्या लोकांकडून यांना पैसे चालतात. आणि इथं गो मेरी माता आहे हे सांगण्याची यांची भूमिका आहे. अनेक गोष्ट यांची आहे. आणि देशामध्ये अतिशय चुकीचं त्यांचा निधी या ठिकाणी चालतो. आताच या ठिकाणी अनिल पाटील जीएसटीची चोरी सांगितली, त्यांचा निधी चालतो. त्या ठिकाणी निधी चालतो, त्या ठिकाणी तुम्हाला निधी चालतो. आणि या ठिकाणी मोदी पळून गेला, वाचवलंय, नाहीये
राजकारणाचे विषय घेऊ नका. याच्यामध्ये मोरे साहेब, तुम्ही याच्यामध्ये ते काय कंट्रोल करतात ना चर्चा सत्रामध्ये, तू चर्चा करत असताना तुम्ही एक विषय पण ठेवलेला आधी कांद्याचा. मग कांद्याचा विषय झाला असताना तुम्ही तो कन्क्लूड केला पाहिजे, त्याचं कन्क्लुजन झालं पाहिजे, विषयाचं कन्क्लुजन झालं पाहिजे. तो विषयाचं कन्क्लुजन झाल्यानंतर तुम्ही पुढचा विषय घेतला पाहिजे. मी ऐका म्हणजे काय होतं, विषय कांद्याचा जोर असताना तुम्ही म्हणजे एसीचा विषय घेताय, तुम्ही आणि कोणता विषय घेता तो घेऊ नका. एकदा विषय घेतला समजा कांद्याचा विषय, तो कांद्याचा विषयाचा निर्णय लागला का तुमचा, नंतर पुढचा विषय घ्या ना. आता तुम्ही आम्ही एक सामान्य नागरिक बोलतो, मी काय पक्षाचा प्रवक्ता नाही, मी काय पक्षाचा पदाधिकारी नाही. मग कांद्याचा प्रश्नाचा निर्णय काय झाला आपला? माझ्या मते कांद्याचा निर्णय असा आहे की कांदा कोणत्याही पक्ष सोडू शकत नाही. कांदा हा कोणताही पक्ष सोडू शकत नाही. तो मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात. शरद पवार कृषी मंत्री होते, त्यांना कांदे मारणारे हे आमचे बसले लोक बघा, अण्णा बोर्डे बरोबर. कांदा कांद्याचे भाव वाढले म्हणून अटल बिहारीचे भाव बदलले हे आपण पाहिलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणतात काय पक्ष पातळीवर आता झालं कसं आहे, कांद्याचे भाव वाढले मग काय झालं, शेतकऱ्यांना पुढे करायचं, कांद्याचा भाव पुढे करायचा आणि मताचा जो मागायचा दोन्ही पार्ट्या करू, दोन्ही पार्ट्या तेच करू. पण कांद्याचा प्रश्न तुमच्या आमच्या हातून किंवा पक्षाच्या हातून सुटत नाही. तुम्ही खूप जाणकारी करून बोलू नका, करू नका, जनता प्रश्न विचारेल, जनता प्रश्न विचारायची तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला गोंधळ करून कागद करून जाणकारी करून हा प्रश्न मिळणार नाही. लक्षात घ्या. म्हणतात काय, सगळ्यांनाच कांद्याचा प्रश्न सुटला पाहिजे असं वाटतं ना. मग फक्त आपापल्या पक्षाची बाजू मांडते, प्रश्न सुटत नाही. म्हणजे मागणी पुरवठा याची तफावत. मी सुरुवातीला तेच म्हटलं, हे जर या ठिकाणी न्यूज चॅनल ना त्यांनी विषय घेतला ना, त्या विषयाला कन्क्लूड करा, म्हणजे त्याचा निर्णय घ्या. नंतर तुम्ही जीएसटीवर बोला, नंतर तुम्ही जीएनपीडीवर बोला, प्रत्येक विषय घ्या. सगळ्या विषयाची सर्व्हिस मारलं तेव्हा कांद्याचं रेट कमी झालं होतं, पण त्यांनी 50 रुपये लगेच अनुदान दिलं आम्हाला. ते समाधान. पण आता सोयाबीनचं मार्केट काय आहे बाबा, 4000 रुपये. द्राक्षाचे काय हाल झाले, कांद्यावर बी हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे हे टप्प्याटप्प्याने व्यवस्थित मिटवायला पाहिजे होते. आम्ही 10 वर्षामध्ये दोन वेळेस आम्ही मोदी साहेबाला मत दिलं. आम्ही काही कोणत्या पक्षाचे नाही, आम्ही खरे शेतकरी संघटनेच्या विचाराचे माणसं आहे. शरद जोशीने स्वतः शेती केली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हे सगळे आंदोलन केले. वादिवाद काही करू नका, पण जे काही बाबा शेतकऱ्यांचं डबल उत्पन्न होईल, जे काही हे होईल, पण इतकी महागाई झाली, गॅस सिलेंडर महाग झाले, तुमचं पेट्रोल महाग झालं, डिझेल महाग झालं, शेती करणं त्यात परवडत नाही, मजुरी महाग झाली. बापूसाहेब आता हे वाद करून का याच्यावर लोकांचं मतदानाची टक्केवारी ठरलेली, कोणाला द्यायचे हे काही तुमच्या चॅनलवर याच्यावर आहे ना, हा विषय नाही. आज जवळजवळ लाल कांद्याचं माल आतापर्यंत आज तुमची हे वाढले. आज निर्यात काही अंशी हे केली म्हणून 2023 झाले बापूसाहेब. याच्या अगोदरची आता परिस्थिती, मी स्वतः कांदे 1300 रुपयाने 500 क्विंटल कांदे विकले 1300 रुपयाने. मला परवडले नाही कांदे. मी रोप विकत आणलं, हे आणलं, ते आणलं. अनिल पाटील, आता मी स्वतः शेती करतो आणि हे काय भाऊ, आता हे तुमच्या आमच्या हातात इलेक्शन नाही. आता हे सगळं महाराष्ट्राचं इलेक्शन हे मतदाराने ताब्यात घेतलेले, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून वाद करू नका तुम्ही. आणि हे ना महागाई ही तुम्ही आपली लक्षांक घ्यायला विचार केला आणि प्लीज गोंधळ नका करू, प्लीज. एक उत्तर देतो की आम्ही गोमांस बंदी केली, यांनी बीटचा विषय घेतला, जाऊ द्या, ते सोडून द्या. दुसरी गोष्ट, आता आमचे बंधू एकदम चांगले बोलले. शेती प्रश्नावर आता उदाहरण देतो, तांबाट्या लागल्या. मागच्या वर्षी 1200-1500 मार्केट मिळालं तर पार कॅरेट समोर यायचे.
मीडियावरून सगळीकडे. का बरं 20 रुपये विकल्यावर कुठंच येत नाही तो शेतकरी कुठं होतो, तार कुठून आणली, बांबू कुठून आणली, याचा कधी विचार कमी करत नाही. याचा विचार करता का? आता कोथंबीर टाकली 2 महिन्याने ती जर रुपये विकली तर काय करता तुम्ही? या प्रश्नाचं उत्तर आहे का? कांदा मला सांगा राजस्थानमध्ये किती होतो? कर्नाटक, राजस्थान, नावं सांगतो, मध्य प्रदेश, गुजरात 30% कांदे होतात साहेब. मी सहकार मंत्री असताना चंद्रकांत दादा पाटील कांद्याचे मार्केट वाढले तेव्हा हेच घडलं होतं. मी तेव्हाही बोललो, म्हटलं तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा, मिटिंग घ्या, त्यांना विचारा कुठल्या भागात किती कांदा आहे. लोणंदचा कांदा हा ऑगस्ट एंडला येतो, लक्षात ठेवा बाजारात. ते त्यांना माहीत नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आम्ही भांडतो, तिथं काम करणारे जे अधिकारी आहे त्यांच्याकडे सगळी माहिती परफेक्ट पाहिजे. ती माहिती मिळत नाही त्या ठिकाणी, कुठलंही गव्हर्नमेंट असलं तरी. त्याचं कारण आहे, मिळाली पाहिजे ती. ऐकून घ्या ना, साधा हिशोब सांगतो, ऐकून घ्या. हो, बाग तोडला, कांदे केले, नोंद कसली? 2 मिनिटं प्रश्न विचारते, उत्तर. उद्या जर नुकसान झालं भरपाई मिळेल का? मिळेल नाही. मी तुम्हाला विचारतो ना, या चुका आपल्या त्यांच्या सगळ्यांच्या. हे लक्षात ठेवा. आता यांनी बोलले ते बरोबर बोलले. प्रत्येक डिमांड अँड सप्लाय वरती अवलंबून आहे. आपण त्याच्यासाठी मी सांगितलं ना, शेतकऱ्यांच्याच कमिट्या नेमून शेतकऱ्यांकडून त्याचा अहवाल घेतला पाहिजे की काय केलं पाहिजे. एकतर आपल्याला इंग्रजांच्या काळात जावं लागेल, बिगाभर घास, 2 बिघे कांदे, 4 बिघे ऊस, असं जावं लागेल. चालेल का तुम्हाला? चांगलं होतं असं 10 वर्ष बरोबर आहे, चालणार नाही ना. ज्याची 50 बिघे जमीन आहे तो मला लावायचा आहे बाग. आपण बागाकडे जाऊ आता. जीएसटी वरून सगळे ओरडतात. मला सांगा 700-800चा पुडा त्यांना मिळतो 600ला. बिल कितीचं बनित आहे? आणि मग जीएसटी का लावली? प्रिंटिंग खोक्यावरचं बिल तू दे. हे शेतकऱ्याला माहिती आहे का? प्रिंटिंग खोक्यावरचं बिल का? तर तू ओरिजिनल त्या किमतीला विकील तेवढे कमी करेल, याच्या मागे दृष्टिकोन आहे. मग खताच्या सबसिडीवर कोणीतरी बोलले, हिऱ्याची कोण काय भाग? हा, सबसिडी किती आहे? जागा ना मला 2300 रुपये सबसिडी आहे. लक्षात ठेवा. काढा कागद दाखवा माझ्या समोर. काय बोलतो माझ्याशी? बोलतो मी सांगतो. 2 मिनिटं ऐकून घ्या. ऐकून घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या ना. हो, 2 मिनिटं ऐकून घ्या. ऐकून घ्या, 2 मिनिटं ऐकून घ्या. मी शेतकरी आहे. तुमच्यापेक्षा मी अख्खे धंदे केले, शेती केली, ट्रॅक्टर चालवलं, सगळं केले. लक्षात ठेवा. तुमच्या बरोबर मी आहे, पण हे प्रश्न अजून करून सुटणार नाही. ऐकून घ्या, ऐकून घ्या. मी दूध घालतो 40 वर्ष. ऐकून घ्या. दूध घालितो 1 रुपये 10 पैसे लिटर पासून दूध घातलंय. आज 27 रुपयावर आले फक्त. पण शेजारी डेअरीवाला काय करतो माहिती? 2 मिनिटं ऐका. ऐकून घ्या ना तू. ऐकून घ्या, 2 मिनिटं ऐकून घ्या. ऐकून घ्या, नाही तर मला सगळं काढायला लावू नका तुम्ही. हो ऐका. आपण काय म्हणतो शेतीत असताना उतारा करा. अध्यक्ष उतारा करा झाला का सांगा मला? 2.5 वर्षाचा आकार सांगा. खंडू पाटील बोडके, वीज बिल भरू नका सगळेच म्हणतात. शेतकरी थकत आहे आणि मग 2 लाख झालं का पुन्हा आपल्या दारात लोक येतात. ही वस्तुस्थिती कोणाची? मान्य ना मला मान्य आहे. ऐकून घ्या ना. नाही ऐकून घ्या ना. मी तुम्हाला मान्य करतो ना. अरे बाबा तू ऐकून घ्या ना. तू काय तुमचा अधिकार आहे? मतदानाचा अधिकार तुमचा आहे. जर ऐकून घ्या आणि वस्तुस्थितीवर बोला. खताच्या सबसिडीवर बोलायचं तर माझ्याकडे सगळं भांडवल आहे. डीएपीचा इष्टी माहिती आहे? ओटचं बंदर कोणी घेतलं? फ्रेंचचं. फ्रान्सचं बंदर कोणी भाड्याने घेतलं? विचारा नाही ते गडकरीला. येईल ना, सभा येईल ना, देऊ नका. अरे एमएपीची गोंड जेव्हा वाढली, ऐकून घ्या, एमएपीची गोंड वाढली ना, तिच्यावर ट्रान्सपोर्ट खर्च किती आहे सांगा मला. तुम्हाला मान्य आहे सरकारने 2 मिनिटं ऐकून घ्या. काय बोलतोय? चुकीचं बोललं तर मी चुकीचं काढीन. मला आज नाही झाले. तुमचं जेवढं वय तेवढं राजकारणाचं वय माझं. मी काँग्रेस राजवय सगळं बघितलं, पण जरा दुसऱ्याच ऐकायला शिका. मी बोललो का तुम्हाला विरुद्ध? समजून सांगा, नाही तर मी आठवण काढेल ऐकून घ्या. हो, मी काय भंगार आहे काय? विषयापेक्षा चांगली लक्षात ठेव. 1 एकर मध्ये 14 कोटी काढीत नाही, 2 लाखच काढतो. लक्षात ठेव. बाबा आम्ही तुमचा आदर करतो. तुम्हालाही माहिती आहे आम्ही इथून मागं कुठं होतो, कुठं मतदान केलेलं आहे. आम्ही काँग्रेसने 10 वर्ष नाही 60 वर्ष काही नाही केलं म्हणून आपण सगळे होतो.
तुम्ही समोरून ते मांडण्याकरता माझे कामगार तळतळत उभे होते उन्हात. तुम्ही उद्धव ठाकरेला समोरून घेऊन गेले. कधी बाबा रुसला तुमच्यावर? तुमच्या काळात 2 मिनिटं माझ्या काळात नाही गेला. आवाज खाली कर, आवाज खाली कर. मी विनंती करतो. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. त्यामध्ये कोणकोणत्या एक मिनिट एकच मिनिट अरे एक मिनिट काय खांद्यात दुश्मनी आहे का? विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना सकारात्मक भूमिका प्रत्येकाने त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. आम्ही आज इकडे आहोत. काही काळ पवार साहेबांवर आम्ही होतो, परंतु आज आम्हाला इकडची भूमिका बरोबर वाटली. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी तिच्या भूमिकेवर आलो. तुम्हाला महाविकास आघाडी आवडली. काही काळ युतीमध्ये होतात आणि ज्याला खऱ्या अर्थानं तिथं फार राग येत असेल, माझं एक म्हणणं असं आहे, चालू असताना एखाद्याला खूप राग येत असेल, ही राग व्यक्त करायची जागा असेल तर मग आम्हाला जायला हे काम करतो, आम्ही निघून जातो. इथं जर धावाधावी व्हायला फायदा नाही, मुद्दाच नाही. विकासाच्या मुद्द्यावर आणि एकमेकाने प्रश्नाला उत्तर द्या. म्हणून एकमेकाने आक्रमक व्हायची काही गरज नाही. कशा करता आक्रमक होत आहे? विषय देशाच्या राजकारणापर्यंत नेण्यापेक्षा आणि दुसरी गोष्ट अशी, कोणाच्याही भावना दुखवतील किंवा कोणाचंही मन दुखवलं असं काही करू नका. आपण एकानं काम करणारे माणसं आहोत. इथून बाहेर गेलं तर हात घालून काम करणारे लोक आहेत. विषय ना तुम्ही देश पातळीवर कांदा, निर्यात, जीएसटी, जीएनपीटी हे सगळं बाजूला ठेवा. माझ्या समोर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. 5 वर्ष आम्ही भारतीताईंना निवडून दिलं. या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीताईंनी या निफाड तालुक्यासाठी किती रुपयाचा निधी आणला तो पहिल्यांदा त्यांनी इथं दाखवावा. यांनी या ठिकाणी अन्नाचा बोलतो मी माझ्या पद्धतीने देतो प्रश्न. या तालुक्यासाठी कोटी रुपये 5 वर्षामध्ये भारतीताईंनी या निफाड तालुक्यासाठीच बोलतो, जिल्ह्याचा विषय नाही. इथं डेबिट हे निफाड तालुक्यात चालू त्याही निफाड विधानसभा क्षेत्राच्या संदर्भात किती कोटीचा निधी आणला हा या प्रवक्त्यांनी या ठिकाणी सांगावा. दुसरी गोष्ट, भारतीताई या देशाच्या म्हणजे या राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री होत्या. या निफाड तालुक्यामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये भारतीताईंनी कोणकोणत्या पद्धतीच्या योजना या निफाड तालुक्यात महिला, बालकल्याण, आरोग्य या संदर्भामध्ये कोणकोणत्या गोष्टी यांनी इथं आणल्या याची आम्हाला पहिल्यांदा स्पष्टता द्यावी, मग आपण पुढचं बोलू. ठीक आहे. त्याच विषय माझा आणखी एक प्रश्न आहे का? दोन्ही पार्ट्यांनी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कांदा कधीही आणि निर्यात बंदी करणार नाही असा उल्लेख करणार का? दोन्ही पार्ट्या सांगतो. समजा 3 उन्हाळ्यात नाही निर्यात कधीही कांदा निर्यात कधीही बंदी करणार नाही. आपण छोटे कार्यक्रम नाही असं चर्चा करतो. आपण काय राष्ट्रीय प्रश्न तयार झाला आपला कांद्याचा राष्ट्रीय प्रश्न तयार झाला ना. मग कांदा हा आपण कधीही निर्यात करणार नाही किंवा आमच्या पक्षाला आम्ही निर्यात बंदी करण्यात कधीही प्रोत्साहन देणार नाही अशा पद्धतीने शब्द द्या. ठीक आहे. मला आपल्या माझे मित्र सुधीरजी कराड यांनी खऱ्या अर्थाने जो काही प्रश्न विचारला, मी त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करतो. असे प्रश्न विचारले, अशी डिबेटिंग झाली का त्याचा आनंद जो आहे तो वेगळा आहे. भारतीताईंनी या निफाड तालुक्यासाठी काय केलं तर ड्रायपोर्ट जो 10-12 वर्षापासून सुरेश बाबा कोणाचे?
अशी जर मीटिंग होणार असेल ते उत्तर देतील तुम्हाला, उत्तर देतील. तुम्ही खाली बसा 2 मिनिटं प्लीज. कार्यक्रम आपल्याला पुढे न्यायचा आहे. 2 मिनिटं शांत बसा चांगले. ते उत्तर देतील बरोबर. तुम्ही प्लीज ते उत्तर देत असताना तुम्ही गोंधळ घालू नका. तुम्हाला जर आमचं ऐकायचं नसेल आम्ही निघून जातो. तुम्हाला काय तुमची मीटिंग करायची कोणी करा. मग बोला तुम्ही बोला जरा. मला एक सांगायचं आहे, मी अगोदरही सांगितलं होतं शांततेत घ्या सगळ्यांनी प्लीज. काय करू मला एक सांगायचं आहे, महाआघाडी बोलत असताना आम्ही एक शब्द बोलत नाही, काहीच बोलत नाही. आणि महायुती बोलायला सारण सुरू झाली की तुम्ही बरोबर करायचं. याचा अर्थ दोन्ही माहिती त्यांच्याकडे देताना बोलू, आम्ही फक्त ऐकतो. आम्ही प्रेक्षक म्हणून ऐकतो. नाही बापू पाटील उत्तर देतील. बापू उत्तर देत होते. भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश बाबा पाटील असतील, त्यांचा फार मोठा प्रगत असा अनुभव आपल्याला सर्वांना ज्येष्ठ आहे. आणि बाबांची प्रामाणिक इच्छा होती की ह्या तालुक्यामध्ये ड्रायफ्रूट झालं पाहिजे, कारण माझ्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि 2,000 बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. याच्याकरता त्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेचा विनियोग झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. म्हणून बाबांची जी इच्छा होती त्या इच्छेला पुष्टी देऊन भारतीताईंनी त्या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये काम केलं. आणि ते जर भारतीय जनता पार्टीचंच क्रेडिट आहे, तुम्ही नाही कसं म्हणताय? बाबा कोणत्या पक्षाचे आहेत? हे भारतीय जनता पार्टीचे. मग तिथं क्रेडिट तुम्हाला महाआघाडीला जाईल का? अजिबात जाणार नाही. प्रश्न बरोबर आहे. आता ऐकून घ्या. आमचं ऐकून घ्या. तुम्ही प्रश्न केला यार, ऐका ना आमचं. स्वागत केलं हे आमचं मोठेपण आहे. मग तुम्ही मोठेपणाने आमचं ऐकून घ्या ना. त्यांचं ऐकून घ्या. डॉक्टर भारतीताई पवार, तुम्ही आमच्या बोलण्याला काउंटर. यांच्याकडे ज्या काय IAS अधिकारी विभा मॅडम पवार यांच्या IAS अधिकारी विभा मॅडम या 1 वर्ष आपले जे पियुष गोयल या मंत्र्यांकडे त्यांच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन बसायच्या. त्यांना एकच काम दिलेलं होतं की आमचा हा ड्रायपोर्टचा विषय तुम्ही मार्गी लावा. आमचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील यांनी त्याचं मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं. नितीनजी गडकरी त्यांच्याकडे पाठपुरावा केला, परंतु तो नंतर विषय तो थांबला. कारण हा जो काही निफाड कारखान्याची काही जागा होती ही NDC बँकेने त्या ठिकाणी कर्ज दिलेली होती, त्यामुळे ती NDC बँकेच्या त्या ठिकाणी नावावर होती. आणि हा विषय आपल्याला वाटतो आपल्याला 10 लाखाचं काम मंजूर करायला ग्रामपंचायतची NOC घ्या, त्याचे देखभाल दुरुस्तीचा हे घ्या, ते 10 वेळा जा, तिथं जिल्हा परिषदेमध्ये जा, ते मंजूर करा. 10 लाख रुपये मंजूर करायला 50 चक्रा मारावं लागत्या. 850 कोटी रुपयाचं ड्रायपोर्ट त्या ठिकाणी मंजूर झालं. बाबा आमचेच विभा मॅडम त्या ठिकाणी 1 वर्ष बसून फक्त ड्रायपोर्टचा विषय हँडल केला आणि त्याला मल्टी लॉजिस्टिक पार्क नाव दिलंय आणि ते मंजूर झाले आणि JNPTचं नाव त्या ठिकाणी लागलं. आणि NDC बँकेत माझं उत्तर द्या ना तुम्ही, प्रश्न उत्तर द्या. तर ते 105 एकर जागा आता केंद्र सरकारच्या ताब्यात आलेली आहे आणि पुढचा विषय त्या ठिकाणी मार्गी लागतोय. दुसरी गोष्ट, जे काही नाशिकचं रुग्णालय त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज भारतीताईंच्या माध्यमातून मंजूर झाले. पूर्वी फक्त किती 300 मेडिकल कॉलेज होते, आता पूर्ण भारतामध्ये 700 मेडिकल कॉलेज. 300 मेडिकल कॉलेज सांगतो ना एक मिनिट. तालुका म्हणजे काय? एक मिनिट मेडिकल कॉलेज नाशिकला मंजूर झालं. आमचे विद्यार्थी जाणार नाही. तुम्ही आम्हाला बँडिंग करणार आहे का? एवढंच बोला, तेवढं बोला. तुम्ही पार वरून खालपर्यंत मासापर्यंत उकरून काढा, ते उकरून काढा. चुकीच्या पद्धतीने जाऊ नका, मग चुकीच्या पद्धतीने जायला उत्तर मिळणार आहे तुम्हाला. त्याची पण येईल ना. कोणाला लिंक पकडायला, कोणाला कोणताही वक्ता लिंक पकडायला वेळ लागेल की नाही लागेल का? डायरेक्ट तुम्ही करेल सगळी मिळेल ना. सगळ्यांच्या कारकिर्दी बंबारती थांबा थोडी. सगळ्यांच्या कारकिर्दी बंबारती. मला पानं उलटायला लावू नका आणि पानं उलटून एकमेकाला लावून घेऊ नका. पानं खूप आहे माझ्याकडे पण पानं भरपूर. तालुक्यातलं बोला, राम मंदिर त्यापेक्षा तालुक्यातलं बोला. काय तुम्ही मला राम मंदिर बांधलं हे केलं. आम्हाला तुम्हाला एक सांगायचं,
बोलू चालू करू. आम्ही राम मंदिर बांधलं का नाही सगळ्या जगाला माहिती आहे. ज्या राम मंदिराला राहुल गांधींनी विरोध केला, ज्या राम मंदिराचं अस्तित्व मान्य नाही, त्या राहुल गांधींनी 23 रामचंद्र की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता राम मंदिराचा विषय कोणी काढला? राम मंदिराचा विषय कोणी काढला साहेब? कोणी काढला? मी काढला का राम मंदिराचा विषय? या राहुल गांधींनी 23 वकील लावले आणि सांगितलं रामाचं अस्तित्व या भारतात नाही. हा सांगणारा राहुल गांधी आपला निर्णय झाला ना, तालुक्याच्या बाहेरचा निर्णय आपला विषय घ्यायचा नाही, बरोबर ना? विकासाचे काम असतील, स्थानिक प्रश्न असतील, तालुक्याच्या बाहेरचे प्रश्न घ्यायचे नाही. पण हे इलेक्शन लोकसभेचं आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्याचा खासदार निवडणार आहे, याची पण आपण लक्षात ठेवा. तरी पण एक प्रोटोकॉल म्हणून आपण तालुक्याचे प्रश्न घेऊ. आता जेएनपीटीचा विषय काढला, दोन्ही पार्ट्यांना मी विचारतो, जेएनपीटीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे किती कर्ज भरलं आपण बँकेला? मला बोलू द्या, मला बोलू द्या. खाली बसा. अरे हो बाबा, तू 108 कोटी आणले, बस बस. 108 कोटी जेएनपीच्या माध्यमातून आले. ऐका, 108 कोटी जेएनपीच्या माध्यमातून जिल्हा बँकेला आले. जिल्हा बँकेचं कर्ज किती होतं? 140 कोटी. 140 कोटीच्या पोटी आपण निफाड कारखाना 25 वर्ष चालवला गेला. 140च्या पोटी आपण निफाड कारखाना 25 वर्ष चालवला. 140 वरून जर 108 कोटी आपण कर्ज भरलेलं आहे, तर राहिलेलं कर्ज किती आहे? फक्त 32 कोटी आहे. मग 32 कोटी कारखान्याला कर्ज असताना तुम्हाला 25 वर्ष द्यायची गरज काय? असे दोन्ही पार्ट्या, आणि इथं काय मी इम्पार्शियल बोलतो. मग 32 कोटी असेल तर तुम्हाला फक्त 5 वर्ष निफाड कारखाना चालवला गेला पाहिजे. मग असं का घडलं नाही? मग तुम्ही फक्त आता जेएनपीटी यांनी आणलं फक्त श्रेयवाद करतात. तालुक्याचा प्रश्न ना, मग श्रेयवाद करतो आपण का यांनी जेएनपीटी यांनी आणलं त्यांनी आणलं, इतकं तसं बरोबर. परंतु निफाड कारखाना फक्त 5 वर्ष खाजगी माणसाला चालवला द्यायला पाहिजे होता. मग त्याचा करार काय झाला? कराराची अटीशक्ती काय होती हे कुणी ते पाहिलं का? दोन्ही पक्षांना माहिती आहे का? तेच तर मी काय तुम्हाला नाही सुधीर भाऊ, चालवला कुणी दिला? चालव पैसे कुणी आले? श्रेयवादाचा विषय नाहीये. कोणी घेतला? मान्य घेऊ ना, पैसे आले ना, ते कोणी नेलं तेव्हा फोन गप्प चर्चा करा ना. मग तुम्ही हा प्रश्न आता पडला का? हा प्रश्न तुम्हाला आता पडला का? गाड्या अडवल्या तेव्हा त्यांच्या गुन्हे दाखल करायचे धमकी दिले. उद्घाटनला मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या सासऱ्याने जेव्हा कारखाना चालू घेतला, हेमंत गोडसे बिटी घडलं, हे मी चालवायला घेतला. निफाड कारखान्यावर सगळ्यांनी राजकारण केलं. मागच्या पंचवार्षिकला त्याच्यावर राजकारण घेऊन आणि राजाला काय भाव आला त्याच्या साऱ्या तालुक्यांनी बघितलं. आदरणीय बाबाजी आमचे मार्गदर्शक आहे. मी बोलू का? बाबाजी मार्गदर्शक मी तुमच्या पाठवलं नाही. हा प्रश्न तुमच्या मिटिंग उपस्थित होतो ना, मग त्याच्यावर त्याला शिकते आपण. बसा महागाईचा मुद्दा हिंदूवर्गीने प्रश्न उपस्थित केला का निफाड सहकारी साखर कारखाना हा मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांनी चालवायला घेतला. प्रूफ सासऱ्यांनी चालवायला दाखवा. प्रूफ दाखवा ना, मुलांनी घेतला. प्रूफ दाखवा ना, कागदावर बोला ना. अरे कधी आले कागद? अरे कागद लक्ष का? कधी आले? अरे अरे बरोबर आहे, अरे बरोबर अरे मुख्यमंत्री नाव घेतो तुम्ही. मुख्यमंत्री नाव घेतो.
केलं त्यांचे अण्णा फक्त ऐकून घ्या विषय काय होता आपण 25 वर्ष 25 वर्ष दिला 25 वर्ष निफाड कारखाना चालवायला देण्यासाठी सगळे प्रयत्न केले तुमच्या गटाने केले त्यांच्या गटाने त्यावेळी हिंमत भाऊनी हिंमत केली तो घेतला आता कोणत्या पक्षाचा म्हणून स्वतः कोणतरी कारखाना कुठे चालवायला घालला परंतु आपला विषय काय आहे की जर आपण 25 वर्ष दिले ना तर कर्ज जर कमी झालं तर 4 वर्ष दिलं पाहिजे ना या विषयावर बोला तुम्ही 4 वर्ष देण्यासाठी 4 वर्ष द्यायला पाहिजे 5 वर्ष द्यायला पाहिजे ना मग त्याच्यावर आपण काय बोलत नाही 25 वर्ष देण्याऐवजी 25 वर्ष देण्याऐवजी तो करार बदलून याच्यावर बोलायचं तर तुम्ही श्रेयवाद घेऊन राहिले आता निफाडकरांचे कंक्लुजन आहे एवढा मोठा तक्रार 25 वर्ष 5 वर्ष केलं पाहिजे असं सगळ्यांमध्ये ठरवा धन्यवाद 2 मिनिटं थांबा शांततेत प्लीज 2 मिनिटं मागे आहे आपलं गोंधळ बघून त्या एकदम शांतत बसले मला वाटतं वैचारिक मतभेद बाजूला ठेवून आपण कुठेतरी विकासावर बोललं पाहिजे बऱ्याच वेळपासून चर्चा चालू आहे महागाई कांदा याच्यापेक्षा पण बरेच प्रश्न आहे बरेच विषय आहे जे महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत असतील तालुक्याचा विकास असेल इतर प्रलंबित अनेक प्रश्न असतील या विषयावर का कुणी बोलत नाही फक्त वादविवाद एकमेकांचा आणि कुणी काय केलंय विकास कसा केलाय हा तर सर्वांना माहिती आहे मला वाटतं या विषयावर आपण बोललं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तालुक्याच्या प्रश्नावर बोललं पाहिजे सगळं ऐकून घ्या आपण बोलतो आरोप प्रत्यारोप करतो त्याला मजा नाही सगळ्यांनीच ती भूमिका समजून घ्या आता हे बघा अण्णा बोलले ते बरोबर होतं
कारण ज्याच्या नावाने ना त्याच्याच नावाने सगळं चालतं. कोणाच्या नावाने आहे थांब 2 मिनिटं, बेटीच्या नावाने, बेटी कडच्या नावाने, थोडं 2 मिनिटं समजून घ्या. आता यांनी काय सांगितलं 108 कोटी, याची फिगर नाही 40 नाही, याची फिगर आपल्याकडे नाही आहे. तुम्ही समजून घ्या. चंद्रला माहिती अरे 2 मिनिटं त्याच्यात राहिलं. तुमच्या टर्म्स कंडिशन काय झाले होते का? बोर्ड आणल्यावर काय परिस्थिती होती का? 105 कोटी घेतल्यानंतर निफाड कारखाना चालू करायचा. मध्ये तुमचा सर्व्हिसेस ऍक्ट आला. हा कोणी केलेला? केंद्र शासनाने केलेला. कोणाच्या फेवर मध्ये गेला? हा बँकेच्या फेवर मध्ये केलेला आहे. ज्या बँकेकडनं कुठल्याही संस्थेने कोणी असो ज्यांनी कर्ज घेतलं असेल, कर्ज फेडलं नसेल, तर ती वस्तू त्याला विकायचा अधिकार आहे. याच्या मागचं थोडं आपण जाऊ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कायदा केला होता बाबा, आणि हा निर्णय झाला लोकसभेमध्ये सर्व्हिसेस ऍक्टचा. याच्यात सगळी तफावत आहे. आणि मग ही वास्तू जी सगळ्यांनी त्यावेळच्या गोरगरीब लोकांनी काय सोनं नाणं सगळं दिलं असेल, तो कारखाना उभा केला होता 1960 साली, 64 साली आपलं पहिलं प्रशिक्षण झालं होतं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपली भूमिका अशी होती का आपली जी ही माती आहे ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा रिकव्हरीला 1 नंबर आहे. आपली बाबा तुम्ही चेअरमन होते, तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपला डिस्टिलरीचा प्लांट आणि कॅल्शियम लॅक्टेटचा प्लांट होता. हे सगळं ठीक आहे, सगळं झालं. काय झालं मागचं त्याच्यात जाण्यात मजा नाही. आता हे अण्णा बोलले का 25 वर्ष दिलं, ते का दिलं, कोणी दिलं, हा विषय महत्वाचा आहे. अण्णा आता तुमच्याशी निगडीत येतो. तुम्ही वास्तविक मुख्यमंत्र्यांशी बोलायला पाहिलं होतं का बाबा हा सेन्सिटिव्ह विषय, याच्यात तुम्ही लक्ष घाला. हे जे पोर्टचे पैसे दिलेले होते याच्यात प्लस शासनाने हमी द्यायला पाहिजे. तुम्ही किती कारखान्यांना आजपर्यंत हमी दिलेली आहे? तुम्ही राहुल कोलच्या कारखान्याला हमी दिली, तो बीजेपीचा आहे. एक आपल्याला वास्तुस्थितीवर आपल्याला बोलायचं आहे. अभिजित पाटील आत्ताच आहे, दिल्ली बनायचं त्याचं काढलं, ते सील वगैरे सगळं काढून गेला. नाही हो, ते नका बोलू तुम्ही, थोडं समजून घ्या. आपण सगळं एकच आहे. नाही ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काय झालं, निफाड कारखान्याचं चालू होईल नाही होईल याची शाश्वती कोणी देत नाही. उद्याचा काय येणार आहे तुम्हाला मी सांगू शकत नाही. तर बापूंनी सांगितलं की 4000 नोकऱ्या मिळणार. इथल्या स्थानिक निफाड कारखान्याच्या म्हणजे तालुक्यातल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर एक सुद्धा नोकरी नाही गेली पाहिजे याची हमी तुम्हाला द्यायची आहे. तुम्ही नंतर बोला बाबा, म्हणजे अण्णा बोलतील, बाबा बोलला आणि बापू तुम्हाला तिघांना याचं उत्तर द्यायचंय. त्याचप्रमाणे यांनी काय सांगितलं होतं बाळासाहेब, कांद्याचा जो प्रश्न आहे त्याची निर्यात बंदी कुठलं सरकार करणार नाही. मग उद्या बीजेपीचा येऊ किंवा महाविकास आघाडीचा येऊ. आता बीजेपीच्या संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडीच्या संदर्भात आदरणीय पवार साहेबांच्या कानावर आम्ही निश्चितपणाने घालू. काही भावना आहे. त्याचं कारण असं आहे तर त्याचा जो ताळमेळ आहे, पिकवणारा आणि खाणारा याचा ताळमेळ बसत नाही. जे पूर्वी होतं आपला कांदा याची सगळ्यात मोठी मागणी गल्फमध्ये, त्याची पावडर बनवली जाते. आणि आपलं जे धोरण आहे निर्यातीचा चालू बंद त्याचा परिणाम होतो. आणि ते लोक आपल्याकडनं कांदा न घेतात, ते पाकिस्तान आणि इतर देशांकडनं कांदा घेतात. आता मूळ प्रश्न जो परत आपल्या कारखान्याचा आहे, माझं मत असं आहे सगळे हे दावे सोडून परत सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे. ही भूमिका जी आहे याच्या संदर्भात ज्याचं आता शासन येईल ती सगळ्यांनी भूमिका घ्या. कारण शेवटी त्या कारखान्याने प्रत्येकाला वैभव दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. आणि तुमचा गाडा तालुक्याचा चालत होता तो सगळा बंद झालेला आहे. आपण ह्या सगळ्या भूमिकेतून त्याच्यात तिथं गेलं पाहिजे आणि हा प्रश्न सुटला पाहिजे. आपले जे आरोप प्रत्यारोप आहे ते चालूच राहणार आहे, पण निफाड कारखान्याच्या बाबतीत तरी ही गोष्ट घडता कामा नये असं मला वाटतं. विषय होता, इथं उपस्थित असलेला एकही माणूस एनडीसीसी बँकेच्या जनरल मिटिंगला नव्हता. ज्या दिवशी 108 कोटी रुपये द्यायचा निर्णय झाला त्या दिवशी साहेब मी होतो. आम्ही स्वतः माणिक कोकाटेवर धावलो. आम्ही तुमच्याकडे आलो, काही जण शेतकरी संघटनेचे, आम्ही अनिल अण्णाकडं, मी भगवान बोराडे, त्याच्यानंतर आम्ही आलो का आपल्याला मुख्यमंत्र्याचा प्रश्न मांडायचा आहे. आणि जी राजूदादाने भूमिका मांडली, तालुक्याने सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. कारण बाबा असं झालं, आपला जो प्रोडक्टिव्ह नेचर होतं, आपली उत्पादकता होती निफाड कारखाना, ही निफाड कारखान्याची उत्पादकता जाऊन आज आपण सर्व्हिस इंडस्ट्रीत जातोय. सर्व्हिस इंडस्ट्रीत जाताना जे काय आपल्याला सांगितलं जातंय
का 4,000 आज आपल्याकडे एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, पण बाबा एकदम निश्चितपणे सांगू शकतो 4,000 नाही जनरेट होणार एम्प्लॉयमेंट. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा एक का याच्यातून जे आपण म्हणतोय मल्टीनोडल लॉजिस्टिक पार्क उभा राहणार आहे, पण आज जर आपण एखाद्या कांद्याच्या शेडवर जर एखादा कंटेनर पॅक केला, तो कंटेनर पॅक होऊन डायरेक्ट सिंगल लिफ्टिंग एजन्सीने तो मुंबई गोदीवर जातो. उद्या इथून मी पॅक करणार माझ्या शेडवर, जो कोणी ट्रेडर असेल त्याच्या शेडवर, तो तिथून पॅक केल्यानंतर तो इथं येणार आपल्या ड्रायपोर्टवर. इथून ही एक लिफ्टिंग एजन्सी वाढणार आणि तो परत गोदीवर जाणार. मग एक लिफ्टिंग एजन्सी वाढवाय माझं धोरण काय? कारण इथं तर आपल्याकडे पोर्ट येणार नाही, डायरेक्ट वेट पोर्ट येणार नाही, ड्रायपोर्ट आहे. हा मुद्दा. दुसरा अजून एक शेवटचा मुद्दा, आजच्या घडीला 6,000 ते 10,000 कंटेनरची वाहतूक चालू आहे. या कांद्याच्या निर्यातीच्या गोंधळामुळं बाबा ती 4-4,500 कंटेनर पर्यंत कमी झाली, रिड्यूस झाली ती स्ट्रेंथ. मग आजच जर JNPTचा तो जो एक संख्या आहे एक्सपोर्ट होणाऱ्याची, त्या लिफ्टिंग अँड शिफ्टिंगची, ती जर कमी होणार असेल, मग हे असे धोरणं असेल तर भविष्यात परत ह्याही पार्कचं भवितव्य काय? अनिल अण्णा जे यांनी राजूदादांनी सांगितलं म्हणणं, मी सुद्धा तुमच्याकडे आलेलो आहे. आपण सगळ्यांनी हातात हात घालून निश्चित काम केलं पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधीवर दबावच राहिला पाहिजे. ज्यावेळेस अण्णा 26 कोटी रुपये आपले GST का सेल टॅक्सचे वजा करायचे ठरले, प्रशासक साहेबाबरोबर आमच्या मिटिंगा झाल्या. त्यानंतर आम्ही शेतकरी संघटनेचे माणसं सुद्धा आम्ही अजितदादांना भेटलो. अजितदादांनी काय सांगितलं का एकदा बाबा आपण बसू, परंतु वेळ निघून गेली. तुम्हाला कल्पना आहे अण्णा, या कल्पना आहे. आमचं म्हणणं एकच आहे, जे राजूदादाचं म्हणणं आहे का तुमचंही म्हणणं असं त्याबाबत काही दुमत नाही का तालुक्याच्या भूमिपुत्रांना याच्यात कितपत स्थान मिळेल या नोकऱ्यांमध्ये, नाही तर मनमाडच्या FCI सारखी गत व्हायला नको. आज आपण तालुक्याचे भूमिपुत्र आहे, आपली काही मनमाड सारखी ड्राय लँड नाहीये का बाबा? आपली लँड खूप फर्टाईल लँड आहे. त्या फर्टाईल लँडमध्ये आपल्याला त्याच अनुषंगाने आपल्याला संधी निर्माण झाल्या पाहिजे. मग त्या बिझनेसेसचा असो बघा, आता बिझनेसेसचा विषय उद्या जर आपल्याला समजा हे घ्यायचे झाले, ट्रेलर घ्यायचे झाले, क्रेन्स घ्यायच्या झाल्या, कोण घेऊ शकणार एवढ्यांमध्ये? कोणाजवळ तेवढी फायनान्शियल स्ट्रेंथ? ते 1-1, 1.5 कोटीच्या त्या राहतील. पण ज्या वेळा फॅक्टरी चालू होती, आपल्याकडे ट्रक संघ होता, कारखान्यामार्फत निश्चितपणाने ट्रक्स दिल्या गेलेल्या होत्या. इथे बऱ्याच पामोद होत असते. आपल्याकडे सर्वसामान्य शेतकरी ज्याच्याकडे 2-5 एकर ऊस होता का काय, त्याच्याही मळ्यात ट्रक होती. पण आज ट्रेलर घेता येईल का आपल्याला? सगळ्यांनी विचार करा. नाही, एक मिनिट. या सगळ्या मुद्द्यांचा सगळ्यांनी विचार करावा. विषय ड्रायपोर्टची आलेली जे 100 फूट आणि 105 105 एकर 108 कोटी रुपये त्या ठिकाणी आले. 108 कोटी रुपये NDCC बँकेला जमा झाले आणि 140 कोटी रुपये बँकेचं कर्ज होतं. म्हणजे आपल्याकडे बँकेचे 32 कोटी रुपये. हे गणित साहजिकच आहे ना. याच्याबरोबर आम्ही सर्वजण आहोत. कारण निफाड सहकारी साखर कारखाना हा विषय आल्यानंतर कोणताही निफाड सहकारी साखर कारखान्याचा सभासद असेल किंवा कोणताही शेतकरी असेल, कारण हा निफाड सहकारी साखर कारखाना हा निफाड तालुक्याचा आत्मा आहे. मग हे जे पैसे आलेले आहेत याच्या बाबतीमध्ये पहिले अगोदर कारखान्याचा करार बँकेबरोबर झाला आणि नंतर 108 कोटी रुपये आले. इथं बरोबर अगोदर ते आले. म्हणजे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन तो मागचा करार अगोदर रद्द करावा लागेल. NDC बँकेला त्याच्यामध्ये भाग पाडावा लागेल. NDC बँकेकडे लागलं तर आपल्याला राज्य सरकारला मुख्यमंत्री महोदयांकडे जावं लागेल, मंत्री महोदयांकडे जावे. हा प्रश्न गांभीर्याने आपण सर्व तालुक्यांनी घेतला पाहिजे. याच्याकरता राजकीय जोडे आपल्याला सर्वांनी बाजूला काढली पाहिजे, हे सर्वांचं मत आहे. आणि निफाड सहकारी साखर कारखाना हा चालू राहायला पाहिजे, हे सर्वांचं मत आहे. ज्यावेळेस निफाड सहकारी साखर कारखाना कडलं चालवायला घेतला त्यावेळेस सर्वांना समाधान वाटत होतं, कारखाना चालू होईल बरोबर, कारण या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघायला सुरुवात होईल. परंतु ऊसाची कमी अधिक प्रमाणामध्ये किंवा काही अडचणीमुळे निफाड सहकारी साखर कारखाना आजपर्यंत चालू झाला नाही. हा प्रश्न सुद्धा आपल्याला का चालू झाला
माणूस असतो जो खऱ्या अर्थानं व्यापारी असतो, उद्योजक असतो, तो कोणत्याही पक्षाचा नसतो, तो जे सरकार असतं त्याचा असतो. जो आमदार निवडून आला त्याच्याबरोबर जातो, जो खासदार निवडून आला त्याच्याबरोबर जातो. हे सरळ गणित असतं. कारण कोणतेही कॉन्ट्रॅक्टर किंवा आपण आता निपटाल करून कोणतेही कॉन्ट्रॅक्टर कोणत्या पक्षाचे आजपर्यंत खंडोबावर माहिती सापडले का कोणाला? याच्याकरता आपल्याला निफाड सहकारी साखर कारखाना हा मुद्दा घेऊन जात असताना राजू दादा आपण तहसील कार्यालय मोर्चा नेला, कर्मचाऱ्यांच्या मोर्चाने आपण सर्वजण बरोबर होतो. निफाड तालुक्यातून सर्व सोसायट्यांनी ठराव करून दिला की निफाड तालुक्यामध्ये ही परिस्थिती काय, या परिस्थितीवर काय केलं पाहिजे. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या बाबतीमध्ये एनडीसीसी बँकेचं धोरण बदललं पाहिजे. एनडीसीसी बँकेने राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे त्याच्यावरचं व्याज माफ केलं पाहिजे. कारण ती बँक ती काही राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे कोऑपरेटिव्ह बँक असल्यामुळे तिचे जे नॉर्म्स आहेत हे राष्ट्रीयकृत बँकेचे आणि ते वेगळे असल्यामुळे ही बँक सभासदांच्या किंवा याच्या ठेवीवर त्या ठिकाणी ठेवीदारांना सुरू असणारी बँक असते. आणि याला राज्य आणि केंद्र सरकारकडून ज्या प्रमाणामध्ये जी बंधनं आहेत, रिझर्व्ह बँकेचे जे नॉर्म्स आहेत त्या प्रमाणामध्ये एनडीसीसी बँकेला नसल्यामुळे ती बँक राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे आपल्याला कर्ज माफ करताना पुरेसं कर्ज आपल्याला जसं माफ होत नाही. जसं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये स्टेट बँकेत एखाद्याने 1 लाख रुपये घेतले तर त्याला मुद्दलामध्येही 90% किंवा 75% सुधरून 25,000 कर्ज मिळतं. तसं एनडीसीसी बँकेत झालं नाही. याच्याकरता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि तो प्रश्न आपण गांभीर्याने घेतला पाहिजे. आणि हे प्रश्न निफाड तालुक्यामध्ये जे प्रश्न आहेत हे प्रश्न प्रामुख्याने वारंवार सुरू असणारे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. कारण हा निफाड तालुका हा बागायतदार तालुका आहे. या तालुक्यामध्ये पूर्ण शेती, द्राक्ष, कांदा आणि बागायती पिकं या तालुक्यात घेतली जातात. आणि शेतकरी ऊस तुटल्यानंतर गहू घेईल, टमाटे घेईल, पिकांचं चक्र या निफाड तालुक्यामध्ये कायम सुरू असतं. याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं आपण बाकीची चर्चा करीत बसण्यापेक्षा निवडणूक येईल, निवडणूक जाईल, या निवडणुकीला कोण कोणाबरोबर, पुढच्या निवडणुकीला कोण कोणाबरोबर, पण आता आपण ज्या पद्धतीने मानतो ती पद्धत बरोबर नाही. आणि महागाईच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आता जर काँग्रेसच्या काळामध्ये मागच्या काळात जर आपण गेलो 60 पैसे डिझेल, 60 पैसे लिटर डिझेल होतं ते 65 रुपये डिझेल काँग्रेसच्याच काळात झालं. 65 रुपयापर्यंत काँग्रेसच्याच काळात गेलं ना. आपण भावी खासदार कसा असावा याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. हे सगळे वेगवेगळे सेक्शन आहे. जसं निफाड कारखान्याचा असो किंवा कांद्याचा प्रश्न असो किंवा आपला शेतकऱ्यांचा असो. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे खूप समस्या आहे. जसं अश्विनी ताईंनी सांगितलं की आमच्या महिलांच्या पण समस्या अगदी आजपासून मी एक सर्वसामान्य गृहिणी म्हणून बोलते की भावी खासदार कसा असावा. तर मग आमच्या महिलांचे गॅसचे भाव कमी होणार आहे का? आणि ते करण्यासाठी आता आम्ही जो भावी उमेदवार निवडून देणार आहे ते प्रयत्नशील राहणार आहे का? त्याच्यावर काही परिणाम होणार आहे का? आम्हाला काही दिलासा मिळणार आहे का? किंवा आता खूप महिला अशा आहे का घरात काही जेंट्सला काही प्रॉब्लेममुळे ती शेती करते, स्वतः ट्रॅक्टर चालवती, स्वतः बागेचे सगळे कामं करते. इथे माझी मैत्रीण पण बसलेली बघा. तर अशा महिलांना येणाऱ्या भावी खासदाराकडून काहीतरी स्पेशल मिळालं पाहिजे. किंवा तिच्या जी स्त्री शेती चालवती तिच्यासाठी वेगळं काहीतरी योजना सरकारने करायला पाहिजे. आमच्या अंगणवाडीच्या महिला असो किंवा आशा कार्यकर्ता असो, खूप प्रश्न आहे, बरेच प्रश्न आहे, ते काही सुटलेले नाहीये. आता ते प्रश्न कोण सोडवणार आहे ह्या गोष्टीसाठी आम्ही सगळे वाट पाहत आहे. आणि जे याच्यासाठी प्रयत्नशील आहे त्यांनाच आम्ही मताचा विचार करू. एक सर्वसामान्य म्हणून बऱ्याच महिलांचे प्रश्न, विधवा महिला असो किंवा निराधार महिला असो, या प्रश्नाकडे कोणाचे लक्षच नाहीये. फक्त जे मोठे मोठे प्रश्न आहेत तिकडेच लक्ष जातं. तर माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी योग्य तो उमेदवार निवडावा किंवा जो उमेदवार आमच्या महिलांच्या समस्या जास्त सोडवणार आहे त्यांच्याकडे आम्ही महिला लक्ष देणार आहे. धन्यवाद. प्रश्न उपस्थित केला, मी त्या प्रश्नाला उत्तर देते. मी महिला सक्षमीकरणाचं याच्यासाठी बोलले. महायुती सरकारने आदरणीय आदितीताई तटकरे यांनी जी लेक लाडकी योजना असेल, तसेच महिला बाल कल्याणच्या माध्यमातून अनेक योजना असतील, तसेच आपल्या अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपयाचं मानधन देऊन त्यांना
महिलांना तो दिवाळीच्या वेळेस एक बोनस दिलेला आहे आणि नेहमी सरकारने एक महिलांची दखल घेतलेली आहे आणि महिलांना आज महिला ही चूल आणि मूल कुठेतरी घराबाहेर नव्हती. मला वाटतं आपल्यासारख्या महिला फक्त कुठेतरी घरातच बघायला मिळाल्या असत्या. तर महिलांना 50% आरक्षण देऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आणि आपण फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच नाही तर आज आपण भारतीताई असतील तसेच पंतप्रधान पदापर्यंत महिला पोहोचलेली आहे. आणि राहिला गॅसचा विषय तर उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना इकडे तिकडे भटकंती करावं लागायची कुठेतरी काही सरपण असेल किंवा छोटासा कुठला कचरा शोधून त्या आपलं गुजरात दोन्ही वेळचा स्वयंपाक करत होत्या तर उज्ज्वला गॅस योजनेने त्यांना इतका दिलासा दिलाय. आज महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी सुखी झालेली आहे तर आणि मोदी साहेबांनी त्यावर सबसिडी पण दिलेली आणि आपण बघतो बचत गटाच्या माध्यमातून महिला इतकी सक्षम झालेली आहे का CRP असेल CRPचं मानधन हे फक्त 3,000 रुपये होतं परंतु महायुती सरकारने जो काही निर्णय घेतला 6,000 रुपये मानधन हे CRPला दिलेले. एक सर्वसाधारण घरातली महिला ही गावचं नेतृत्व करू शकते, गावचा गाडा चालू शकतो अशी CRP. माझ्याकडे बरेचसे CRP ट्रेनिंगच्या माध्यमातून काम करतात त्या नक्कीच सांगतात मॅडम आम्ही खूप समाधानी आहोत की आम्हाला 6,000 रुपये मानधन मिळते. त्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल आवर्जून सांगेल मी पण तालुका दिंडोरी असेल निफाड असेल नाशिक असेल अनेक ठिकाणी काम करते. ग्रामपंचायतच्या 15 वित्तच्या माध्यमातून असेल महिला बालकल्याणच्या माध्यमातून म्हणजे मोदी सरकारने किंवा महायुती सरकारने जो निर्णय घेतला की महिला सक्षमीकरण हा 100% त्यावर भर आहे आणि महिला सक्षमीकरण हे गावागावात पूर्वी फक्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा मंत्रालयाच्या माध्यमातूनच हे कुठेतरी राबवलं जायचं परंतु आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातल्या गावातच महिला शिकली पाहिजे, स्वावलंबी झाली पाहिजे आणि तिला रोजगार मिळाला पाहिजे. हे काम मी स्वतः करते त्यामुळे अभिमानाने सांगू शकते की सरकारने काय केलंय आणि आज स्त्री कुठपर्यंत जाऊन पोहोचली याचा नक्कीच मला अभिमान आहे. भावना तो भंडारी बोलतायत. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ बऱ्याचशा गोष्टी आहे. आता गॅस सिलेंडरचा प्रश्न महिलांची निगडीत आहे म्हणून तो आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या पूर्वीच्या काळात त्याची किंमत काय होती आताच्या काळात त्याची किंमत काय हा नुसता गॅसचा प्रश्न नाही राहिला. फक्त माझं म्हणणं एवढं आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर फक्त विचार करायचा ठरला आणि त्याच्या विकासाच्या बाबतीत जर विचार करायचा ठरला आता त्याला बरेचसे धोरणं पण याच्यासाठी कारणीभूत होते. आपण विचार करताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवाराकडे नाही बघू राहिलो मी सगळ्यांच्या चर्चेत सगळ्यांच्या यामध्ये इथं जो वादविवाद झाला तो प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे भाजपने काय केलं राष्ट्रवादीने काय केलं महायुतीने काय केलं महाविकास आघाडीने काय केलं. मला फक्त वरती कोणीही असो आपला उमेदवार आपल्यासाठी कोण कॅपेबल आहे याच्यासाठी फक्त आपण विचार केला पाहिजे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करताना मी विरोधी पक्षात बसून काम केले. विरोधी पक्षात बसून असताना काम करण्यासाठी काय सोपं जातं किंवा काय अवघड जातं हे मी पण उपभोगलंय आणि लहान असतील त्यांनी पण उपभोगलंय. जो कोणी पदाधिकारी जेव्हा कुठल्या तरी एखाद्या इलेक्शन मध्ये निवडून जातो तो प्रत्येक जण याचा पूर्ण अभ्यास केला असतो की विरोधात बसून काम करायला किती सोपं जातं किंवा किती अवघड जातं याचा पूर्ण विचार करूनच आज जर तुम्ही म्हणत असाल की भारतीताई ठीक आहे मग जर या 5 वर्षात किंवा या 10 वर्षात जर काही शेतकरी धोरणं चुकली हे मी मान्यच करते कारण मी पण एक शेतकरी. जर आज शेतकरी धोरणं चुकले तर पूर्वी वेगळे धोरणं काहीतरी चुकले असतील लष्करी धोरण चुकले असेल किंवा अजून कुठले असतात त्याचा बराच मोठा अभ्यास आहे तो काही आपण सांगू शकत नाही. पण जर हे धोरणं चुकीच्या बाबतीत आपण आपल्या मतदारसंघाचा जर चुकीचा उमेदवार निवडून किंवा काहीतरी कुठंतरी कोणावर तरी रोष म्हणून काहीतरी चुकीचा निर्णय घेऊन आपल्या तालुक्याच्या विकासाला फक्त आडफाटा घालू नका. आता राजूदादांनी बऱ्यापैकी कारखान्याच्या बाबतीत खूप मोठं विश्लेषण केलं बाळासाहेब अण्णांनी केलं. आज आपला महत्वाचा मुद्दा आहे फक्त निफाड सहकारी साखर कारखाना. गेल्या 15-20 वर्षाच्या पाठीमागे निफाड तालुका म्हणजे कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जात होता. आज इतकी या तालुक्याला इतकी घराला लागली का आज कोणीच या तालुक्याला आली नाही. बऱ्याच जणांनी हा विषय म्हणजे गेल्या 15 वर्षापासून तो बाजूलाच टाकलेला होता की निफाड सहकारी साखर कारखाना कधीही चालू होणार नाही असं म्हणूनच सगळ्यांनी तो बाजूला टाकलेला होता. आणि अतिशय आर्द्रतायुक्त हा तालुका असल्याने गेल्या 15 वर्षापासून बऱ्याचशा शेतकरी ऊस सोडून द्राक्ष शेतीकडे वळला. द्राक्ष शेतीकडे वळून त्याला वातावरणच साथ देत नाही त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी या द्राक्ष शेतीच्या बाबतीतही फेल गेले. आपली जमीन कशी आहे आणि आपण पिकवतो काय याच्यात बरेच शेतकऱ्यांचं निफाड तालुक्यातलं नुकसान होते. मला एवढंच म्हणायचंय दिंडोरी मतदारसंघात आपला निफाड तालुका
आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या खासदारकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. म्हणजे फक्त खासदार असलं चुकीचं, मंत्रिपद मिळणं खासदार असतं वेगळं आणि मंत्रिपद मिळणं वेगळं. जेव्हा खासदार फक्त मतदारसंघापुरता मर्यादित असतो, ताईंकडे जेव्हा पद गेलं तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देश पातळीवर गेला. देशाच्या बाबतीत त्यांना विचार करता कदाचित काही बाबतीत त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं असेल. याही बाबतीत आपण त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी आपण सगळ्यांना तो अधिकार आपल्याला आहे. पण हे करत असताना तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात. सगळ्यांनी सगळा विचार विनिमय करून आणि सगळ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. जी काही लोकसभा आहे, मला भाषण नाही करायचं. ही जी काही लोकसभा आहे, ही लोकसभा आपल्या देशाचं ध्येय धोरण ठरवत असते, कायदे तयार करत असते, देशाच्या संरक्षणासाठी महत्वाचं काम ही लोकसभा करत असते. या देशामध्ये जो काही 370 कलम होता तो ज्यावेळेस तो रद्द झाला. एक मिनिट देशातली संरक्षण स्थिती